कसे आहेत, मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मागे मी आपला गिरणीचा व्हिडिओ टाकलेला होता, घरघंटीचा. तर तो व्हिडिओ खूप छान चाललेला आहे. सगळ्यांनी खूप छान असे प्रतिसाद दिलेला आहे. तर मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते. आणि एका ताईची कमेंट होती की ताई व्हिडिओ कसा, म्हणजे व्हिडिओ खूप छान आहे तुमची आयडिया, पण ते व्हिडिओ काही स्पष्ट समजत नाहीये. तर चला म्हटलं स्पष्ट समजून दाखवलेला आहे. मी दळण दळत होती ना, तर म्हटलं चला मी व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. तर परत लावते आणि दाखवते तर कशा पद्धतीने करून घेतलेलं होतं आयडिया. तर चला व्हिडिओ बघा मग. तर एका शुभांगी ताईची कमेंट होती की ताई तुम्ही कसा कपडा बांधून घेतलेला आहे ते काही कळालंच नाही. तर मी तुम्हाला दाखवते. आता माझं दळणं झालेलं आहे आणि डब्यावर पीठ दळलं मी थोडं पण असं चक्की एवढी पिठाची दिसते का तुम्हाला? तर थोडी पण अशी एवढी पिठाची झालेली नाही, तर पूर्ण अशी भुरवून जात होती. घर पण भुरवून जात होतं, खाली पीठ सांडलं जात होतं. तर बघा खाली सुद्धा पीठ सांडलं जात नाही. तर म्हटलं चला अशी आयडिया आली होती ना माझ्या डोक्यात, तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने पीठ दळून घेतलेलं आहे. तर चक्की थोडी पण अशी भुरी दिसत नाही ना, नाही तर इथं सुद्धा पूर्ण भुरवून जात होतं. पूर्ण पीठ इथं पण पूर्ण पीठ पूर्ण चक्की ना पिठाची भरून जात होती. खाली सुद्धा पूर्ण पिठाचं भरून जात होतं. तर थोडं सुद्धा पिठाचं झालेलं नाहीये. तर एका ताईची कमेंट होती की शुभांगी ताईची, तर ताई तुम्ही कसं कपडा बांधून घेतलेला आहे ते काही कळालंच नाही, व्हिडिओ काही व्यवस्थित समजलेला नाहीये. तर बघा आता दळणं झालेलं आहे माझं आणि पूर्ण डब्याभर पीठ दळलं. थोडी पण अशी घाण झालेली नाही खाली, पाहू शकता. आणि आपलं घर सुद्धा खराब होत नाही. तर त्यासाठी मी ना, जी आपली बॉक्स चक्की असते ना त्याप्रमाणेच आपण आयडिया करून घेतलेली आहे आणि तशा पद्धतीनेच आपलं दळणं होतं. तर कसं ती बॉक्सची चक्की फक्त दळायचं काम करते. याच्यामध्ये आपलं भरडणं, चरणणं, पालिश करणं सगळ्या पद्धतीचं, जाडं बारीक दळायचं, मका वगैरे सगळं दळून घेते ही चक्की. ती चक्कीमध्ये तेवढं काही दळलं जात नाही आणि तिला पैसे पण जास्त लागतात, हिला पैसे पण कमी लागतात आणि सगळ्या प्रकारचं पालिश वगैरे भरडणं चरणणं सगळ्या पद्धतीने होत राहतं. तर फक्त तिला एवढं फरक असतो, तर पीठ उडत नाही म्हणून ते बायाने जास्त करून तीच घेता. तर बघा एका ताईची कमेंट होती ना, तर मी दाखवलं त्यांना, आज दाखवते तुम्हाला. तर बघा असं पद्धतीने बांधून घेतलेला आहे मी. आणि आपण जे वरती ना असं कमी कपडा घेतलेला होता आणि खाली ना चौडा कपडा घेतलेला आहे आणि वरती चिवळ कपडा घेतलेला आहे आणि त्याला असं मस्त वरती असं बन सारखं करून त्याच्यामध्ये नाडी टाकून घेतलेली, पट्टी वाळून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आपण एक नाडी टाकून घेतलेली आणि ती बांधून घेतलेली आहे. तर मी ना शॉर्ट व्हिडिओ करणार होती, तर त्यासाठी मी थोडासा लांब मोबाईल, म्हणजे मोबाईल आहे ना उभा धरलेला होता, त्याच्यामध्ये काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं. तर त्या ताई म्हणे तुम्ही व्हिडिओ, म्हणजे आयडिया खूप छान आहे तुमची, पण व्हिडिओ समजत नाही आहे, तर कसं केलेलं आहे असं. तर बघा आता मी थोडा आडवा मोबाईल पकडलेला आहे आणि बघा असं बांधून घेतलेलं आहे. इथे गाठ मारून घेतलेली होती आणि इथं आहे ना, इथे पण पट्टी वाळून आपण अशी नाडी टाकून घेतलेली होती आणि अशा पद्धतीने बघा फुल पीठ दळणं झालेलं आहे आपलं. तर मी आता ही लावलेली होती चक्की केव्हापासून. तर दळण बघा मस्त आपल्या बॉक्सची चक्की सारखंच झालेलं आहे. अशा पद्धतीने करून बघायचं आहे, थोडं पण घर खराब होत नाही, डबे खराब होणार नाही, भांडे खराब होणार नाही. तर आता मी ना ही तगारीमध्ये टाकून घेते. तर बघा नंतर आपण असं तगारीमध्ये झटकून घ्यायचं आहे. तर समजलं ना तुम्हाला? हा भाग आहे ना, हा जसं आपण ते मुलींचं स्कर्ट वगैरे असतं ना, हा भाग वरचा कमी असतो आणि हा खालचा भाग असा चौडा असतो. तशा पद्धतीने खालचा भाग हा चौडा आहे आणि याला पट्टी वाळून याच्यामध्ये मी अशी नाडी टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बघा कमी जास्त करायची. तर बघा हे ना, हा भाग असा कमी घेतलेला होता आणि त्याला तुम्हाला आता सोडून दाखवते मी, तेव्हाच लक्षात येईल. आणि हा भाग आहे ना चौडा घेतलेला होता. ह्या भाग पूर्ण आपलं डब्याचं तोंड याच्यामध्ये बसून जातं आणि नंतर तुम्ही असं ओढू शकता, केवढं कमी जास्त छोटं मोठं भांडं राहिलं तशा पद्धतीने करू शकता. हे पाहिलं ना, आता कमी झालं तर हे असं चौडं पण करता येतं आणि असं कमी पण करता येतं. याच्यामध्ये अशी नाडी टाकून घेतलेली आहे आपण. डब्याचं माप छोटं डब्बा, मोठा डब्बा, असा चौडा डब्बा, तर त्याच्यामध्ये दळावं लागेल. एक स्पेशल आहे ना, एक असा डब्बा करून घ्यायचा आहे. दळायचं राहिलं त्या दिवशी तगारीमध्ये दळायचं, नंतर आपण दळून
असं तगारीमध्ये टाकून घ्यायचंय. तर बघा आता मी एवढं दळून घेतलेलं आहे. तर पहा आता सकाळचं लवकर लावलेलं होतं आज, तर एवढं दळलेलं आहे. दाबून दाबून मस्त झालं आपलं एवढं. तर आपण लवकर लावली ना, गरम होऊन जाते म्हटलं मग चक्की, तर पटक्यात आज लवकरच दळून घेतलं. आणि आता अशी थंडी करून ठेवून द्यायचं आहे. तर आपलं हे 2 शेर 2.5 शेर या डब्यात आपलं 2 शेरचं बसून गेलेलं होतं. तर 2 शेर बरोबर गहू बसले होते. 2 शेर म्हणजे 4 किलो गहू दळले मी. तर पहा अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला दाखवते मी कसं बांधून घेतलेलं होतं. हा कपडा आहे ना, असं तोंड करायचं याच्यामध्ये डब्यात, असं टाकायचं आणि असं आपण ओढून घ्यायचं. हे पहा असं फिट झालं. मग आता अजिबात पीठ आपलं उडत नाही. वरती पण मी अशीच नाडी करून घेतलेली होती, याच्यामध्ये टाकून दिली आणि बांधून घेतलेलं आहे. हे पहा वरती पण दाखवते तुम्हाला खोलून. तर म्हटलं चला, तर ताईचे कमेंट होते आपण घरातलं कामं चालू होते माझं, काही दळून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे काही दळणं झालंच नाही बऱ्याच दिवसापासून. हे पहा असं तोंड करून घेतलेलं आहे वरती पण. आपण जे मुलींचं स्कर्ट वगैरे असतं ना, लहान मुलींचं, तसं प्रकारे दिसतंय ते. आणि अशा तोंडाला असं लावून घ्यायचं, असं ओढून घ्यायचं. हे पहा असं ओढून आणि बांधून दिलेलं आहे. आलं ना लक्षात आता? तर पहा अशी सोपी पद्धती. फक्त त्याला असा मस्त डबा ठेवायचा आहे आणि खाली असं फिट करून बांधायचं आहे. तर अजिबात सुद्धा असं मस्त घाण होत नाही, काही नाही. तर अशी माझी आयडिया होती. तर कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आपलं बघा आत्ताच गॅस जोडलेला आहे मस्त, आणि खूप छान अशी शेगडी जोडून घेतली बघा. 3 शेगडींचा गॅस आहे मस्त. बस बंद कर. तर चला आता आपण चहा करून घेऊ मस्त नव्या शेगडीवरती, गोड गोड करू तिला. तर मस्त पहिल्याने आपण चहा करून घेऊ त्याच्यावरती. मस्त छानशी अशी स्वस्तिक काढून घेतलेली आपण. आता गॅसची पूजा करून घेतलेली ना, आता आपण नवीन गॅसची शेगडीची ना पूजा झाली. आता मस्त चहा करून घेऊ. तर चला, आपण नवीन शेगडी घेतलेली होती 2 महिन्यापासून, ती काही लावलेली नव्हती. तर आता ती लावून घेतलेली आहे आणि मस्त तिच्या किचन ओट्यावर स्वस्तिक काढून घेतलं. गॅसवरती स्वस्तिक काढून पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि खूप छान, म्हणजे स्वस्तिक आपलं शुभ कार्याच्या ठिकाणी लावतात तसं आपलं नवीन गॅसचं पूजा वगैरे करण्यासाठी मी मस्त स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आणि आपलं अग्नी म्हणजे देवता जे देवी जे, तर त्यासाठी ना त्याची पूजा करून घेतली आम्ही. आणि मस्त आपल्या गॅसला सुरुवात केली. मस्त गरम गरम चहा करून घेतला. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर. कशी वाटली माझी नवीन आणलेली शेगडी कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत